ही घटना आहे 2012 मधली. अहमदनगर शहरात सावेडी भागात माझे एक बिअरचे शॉप आणि हॉटेल होते. तो काळ मांडूळ, 21 नखांचे कासव, पैशाचा पाऊस पाडणारे मांत्रिक यांचा सुगावा होता. पण त्याच काळात काही खरे मांत्रिक सुद्धा माहितीत आले होते. असाच एक मांत्रिक विद्यार्थी की जो जामखेड तालुक्यातील होता, पण नगरमध्ये राहून शिकत होता. त्याच्यासोबत माझी ओळख, हवं तर मैत्री म्हणा, झाली होती. त्याचे वडील त्याच्या गावी राहायचे आणि ते दोन्ही डोळ्यांनी अंध होते आणि फार मोठे जाणते ब्राह्मण होते. तर त्यांचा हा मुलगा त्याच प्रांतात खूपच निपुण होता. पण म्हणतात ना, की विद्या आली की त्यामागे जबाबदारी येते, आणि नेमकं तिथे हा कमी होता. स्वतःच्या विद्येचा वापर करण्यात उतावीळ फार होता. आम्ही त्याला देवा बोलत असू, तर हा देवा माझ्या इतर मित्रांसोबत रात्री मला भेटायचा. एकदा अमावस्या होती आणि मी माझी शॉपी आणि हॉटेल बंद करून समोरच सगळी गप्पा मारत बसलो होतो. त्यात विषय भूतांचा. त्यात हे महाशय अधिकारवाणीने बोलायला लागले होते. त्यात त्याला टोकणारेही होते. पारा असाच वाढत जाऊन भूताला ताब्यात घेण्यापर्यंत आला. झालं. देवा पेटला, म्हणाला, आज रात्री मी मुंजा पकडतो. आता हे काय असते ते तेव्हा समजले नाही. माझ्या हॉटेलपासून एक रस्ता बोलेगाव या गावात जातो. तिथे एक छोटा पूल असून त्याच्या दोन्ही बाजूला स्मशान आहे. तिथे जाऊन मुंजा पकडण्याचे ठरले. त्यासाठी एक मोकळी वाईनची बाटली घेतली. देवाच्या सोबत ज्याने त्याला हवा भरली तो माझा मित्र जय, आणि काय होते जायला असा विचार करून मीही तयार झालो. माझ्याकडे एक जीप होती. त्यात आम्ही तिघे पहाटे 1ला तिथे गेलो. तेव्हा तिथे एक चिता जळतच होती. ते सगळे वातावरण पाहून मी मनातून हादरलो होतो. कोटून यांच्या नादी लागलो आणि इथे आलो असं वाटायला लागले. काहीतरी अघटित होणार हे मन सांगत होते, पण आपले हसू नको व्हायला म्हणून मन घट्ट करून काय होतंय ते पाहू लागलो. माझा मित्र जय इतका घाबरला होता की मी गाडी चालत असूनही त्याने त्याचा हात गिअरच्या दांड्यावर ठेवून त्यावर माझा हात ठेवला होता. अशा ठिकाणी उतरून देवा काही अंतर चालत गेला आणि हातात बाटलीचं झाकण उघडून मंत्र बोलायला लागला. तिथे त्या स्मशान अंधारात फक्त 2च आवाज येत होते. एक जागेवर उभ्या असलेल्या जीपचा आणि दुसरा देवाच्या मंत्राचा. आणि जीपच्या हेडलाईटच्या उजेडात दिसणारा हातवारे करणारा देवा पाहून तर असं वाटलं होतं की कोणीतरी मला ह्या क्षणी तेथून मुक्त करावे आणि घरी सोडावे. पण करणार काय? या सगळ्या गोष्टी चालू असताना अचानक वातावरण जड आणि अजूनच जड वाटायला लागले होते. माझा मित्र इतका घाबरून गेला होता की त्याने माझा हात त्याच्या गळ्यात घालून घेतला. पण त्या क्षणी मला मागे जीपमध्ये कोणीतरी असल्याची जाणीव व्हायला लागली. ते जे कोणी होते नक्कीच एकटे नव्हते, तर जास्त असावेत असं वाटलं. मी पूर्ण बधीर मनस्थिती अनुभवत होतो. एक वेळ मला माझ्या खांद्यावर कोणीतरी बोट लावून मी मागे वळून पाहावे म्हणून प्रयत्न करत आहे असं जाणवत होतं. जिथे बोटांचा स्पर्श जाणत होता तिथली किळसवाणी अनुभूती मी शब्दात मांडूच शकत नाही. मेंदूत फक्त झणझण होत होती. आणि तेव्हाच गाडी बंद पडली. फक्त गाडीची लाईट चालू होती आणि अचानक देवाच्या हातातील बाटली फुटण्याचा आवाज सोबत देवा पळत गाडीकडे येताना दिसला. तो जसा आला तसा ओरडतच बोलला की गाडी पळव. तो मागे गाडीत बसण्यासाठी गेला, पण न बसता परत माझ्या शेजारी येऊन फूट रेस्टवर उभा राहिला आणि सारखं गाडी पळव म्हणू लागला. पण गाडी चालू होण्याचे नाव घेईना हे त्याच्या लक्षात आले आणि तो मोठ्याने मंत्र बोलू लागला. सुदैवाने मिनिटाभरात गाडी चालू झाली आणि आम्ही तसेच पुढे बोलेगावच्या दिशेने निघालो. मित्रांनो, खरे सांगतो, मी ती जीप
खूप वेळा चालवली आहे, ती कधीच इतकी जड जाणवली नव्हती. पण त्या दिवशी गाडीत आम्ही फक्त तिघेच असून ही गाडीत हत्ती असावा अशी जड वाटत होती. कसं तरी गाव ओलांडून पुढे हायवेला जावं असं मनात होतं. त्याचवेळी देवाचा फोन खणखणू लागला. पाहतो तर त्याच्या वडिलांचा कॉल होता. त्याने गाडी थांबवण्यास सांगितली. त्याच्या वडिलांनी त्याला कडक शब्दात सगळे सांगितले. त्यावर त्याच्या वडिलांनी त्याला लगेच गाडीतून उतरून गाडीला चौकी मारायला सांगितली आणि सोबत चौकीच्या आतील माती गाडीत मागे टाकायला लागली. त्यानेही हे लगेच केले. त्याचे वडील त्यांना म्हणाले की तू परत नगरमध्ये जाऊपर्यंत कॉल कट करू नकोस आणि इतके बोलून तेही मंत्र बोलू लागले. आम्ही तसेच पुढे निघालो. पण आता गाडी हलकी वाटू लागली आणि शरीराला हवेचा स्पर्श जाणू लागला. आम्ही हायवेला लागून परत हॉटेलजवळ आलो. ते सरळ तिथेच असणाऱ्या मारुती मंदिरात गेलो. माझा मित्र तर अक्षरशः देवासमोर डोकं टेकून रडला. माझी अवस्था काही वेगळी नव्हती. माझ्या मित्राचा कॉल चालूच होता. त्याचे वडील सांगू लागले, तुम्ही मुंजा आणायला गेले खरे, पण मंत्र बोलत असताना त्या ठिकाणचा स्थानिक मांत्रिक होता. त्याला हे समजले आणि त्याच्या क्षेत्रात आलेलं त्याला आवडलं नाही. म्हणून त्याने अख्खं भसन उठून दिलं होतं. पण आई वडील यांची पुण्याई आणि देवाचे वडील होते म्हणून आम्ही सही सलामत बाहेर पडलो. त्या रात्री देवा माझ्या मित्राच्या घरी राहिला. मी माझ्या घरी आलो. पण रात्रभर मला घराबाहेर घुंगरांचे आणि काठीचे आवाज येतच होते. ते का हे आजही मला समजले नाही. मित्रांनो, हा माझा अनुभव मी जन्मतः कधी विसरू शकत नाही.